नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. पण त्यांची ओळख आज मी पहिल्यांदा करून दिली विषयाच्या आधी सुद्धा. त्याचं कारण असं आहे की ते सातारा जिल्ह्यातून येतात. सातारा जिल्हा जो शिवरायांचा जिल्हा म्हणून मानला जातो, जिथं पहिल्या गादीचा मान आहे आणि त्या जिल्ह्यातून येणारे हे आमदार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या औरंगजेबाच्या कबरेवरून खूप मोठा वाद चालू आहे, विवाद चालू आहे. औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू होते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिम होते का? असे अनेक विषय उकरून काढले जातात. या सगळ्याची परिणिती जी झालेली आहे ती नागपूरच्या दंगलीमध्ये झालेली आहे. नागपूरमध्ये काल संध्याकाळी एक दंगल उसळली, ज्यामध्ये काही पोलीस अधिकारी जखमी झाले, काही सर्वसामान्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालं. आता पोलीस तपास करतायत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्याबद्दलचं निवेदन जे आहे ते गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलं. विशेषतः नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं घर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा नागपूरमधून येतात. ज्या महाल परिसरामध्ये ही सगळी घटना घडली, त्या महाल परिसरापासून नितीन गडकरी यांचं घर अवघ्या काही किलोमीटरवरती आहे. सगळ्याच मुख्यालय त्याच सगळ्या परिसरामध्ये आहे आणि म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो. नेमका महाराष्ट्र अशांत कोणाला करायचं? कारण मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलाय की तुम्हाला महाराष्ट्र अशांत करायचं. दंगली पेटवण्यामध्ये विरोधकांचा हात आहे, षडयंत्र आहे. नाही, मला खरं तर या महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून. तुम्ही पाहिलं तर अनेक राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून सत्ता घेण्यासाठी धर्मवाद करून सत्ता घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. आपण फक्त महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षापहिले हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. तो महाराष्ट्र अनेक या असलेल्या देशामध्ये प्रगतीवर नेणारा, नेतृत्व करणारा महाराष्ट्र म्हणून ओळखला जायचा. या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जातीवाद शिवला होता. एकमेकांच्या सर्व धर्माच्या बरोबर असणारे सर्व लोक एकमेकांच्या बरोबर एकत्रित गुण्या गोविंदाने राहत होते. तो महाराष्ट्र इतर राज्यासारखा परत आता धार्मिक वादावर जातो हे दुर्दैवाने मला सांगावं लागतं. निवडणुका होत असतात, पण निवडणुका जिंकण्यासाठी जो काही नवीन ट्रेंड या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला मागच्या निवडणुकीपासून, आणि तो झाल्यानंतर मला आज सभागृहामध्ये पाहायला मिळाला की शाब्दिक चकमक विचाराची होत होती. तिथे आता मंत्री असो की कोणी असो, एकमेकांच्यावर अगदी तेलक्या भाषेमध्ये मी बोलत नाही, पण खालच्या भाषेवर तक्रार आणि एकमेकांच्यावर त्या प्रकारे आरोप प्रत्यारोप करतायत. फक्त आता आणि मारामारी महाराष्ट्राचे आता विधिमंडळाचे लोक होते. मला तुम्ही एक सांगा, त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणतायत, म्हणतात तर अधिवेशन सुरू झाल्यानंतर या अधिवेशनामध्ये आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीने युवकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचा बजेट येईल आणि हे बजेट येईल त्यावेळेला लोकांना अपेक्षित असलेल्या प्रकारचं काही न्याय मिळालं होतं. पण बजेट पूर्ण फेल्युअर झाल्यानंतर या असलेल्या लोकांचं लक्ष वेगळ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न होतो का? हे आता होत नाही. देशात पण काही घटना अशा घडतात की त्यावेळेला असं काही एखादा विषय असतो त्याला डायव्हर्ट करण्यासाठी मग एखाद्या वेळेला अशा प्रकारचा विषय होतो का? हा योगायोग नाही, पण शंका येते आपली. पण पण ते काय म्हणतायत माहितीये का की अबू असीम आझमी जे आहेत ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनीच तर औरंगजेबाचं महिमामंडन चालू केलं. तिथून हा विषय चालू झाला. मला एक कळत नाही की सरकार कोण चालवतंय. सरकार चालवणारे जर त्या ठिकाणी समर्थन करत असेल, मला एक सांगा, अबू आझमी हे अधिवेशन सुरू झालं, गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही काय बघतोय, 2 आठवड्यामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज ते औरंगजेब एवढाच विषय आहे. आणि हा विषयाला एवढं वरती नेलं गेलं की सर्वसामान्य जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित असलेला जो राज्य पाहिजे, ज्याप्रमाणे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे, तरुणांचे प्रश्न या ठिकाणी विधिमंडळात सुटले पाहिजेत, तो छत्रपतीचं शासन आहे. ते शासन आज इथं दिसत नाही. तुम्ही म्हणता आबू आझमी यांनी अचानक कसं काय बोलला? शंका आहे, बाहेर चर्चा वेगळीच आहे काय की चर्चा? अबू आझमी ना कोणी बोलायला लावलं का काय?
ते म्हणतात तुम्ही बोलायला लावलं, तुम्ही म्हणतात त्यांनी बोलायला लावलं. अबू आझमी कधीपासून आमच्या महाविकास आघाडीमध्ये आता आहे. ते तुमच्या पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाहीये. महाविकास आघाडीमध्ये आहेत का नाहीत याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे अबू आझमींनी का काढलं ते त्यांना विचारा, पण जो विषय नव्हता त्या विषयाला त्यांनी जर काढण्याचा प्रयत्न केला असेल, त्यावेळेला भ्रष्टाचाराचे आरोप बाकीच्या चर्चा चालू होता विधेयकाचा, त्यावेळेला तो हा विषय निघाला. अबू आझमीने हा विषय काढल्यानंतर तो अबू आझमींच्या निलंबनानंतर तो मिटायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला कोणी परत हे केलं, वाढवण्याचा प्रयत्न केला. मग असं आहे, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल कोरटकर म्हणाले, त्यानंतर सोलापूरकर म्हणाले, अजून बरेच विद्वान म्हणतायत, रोज विद्वान म्हणतायत. आता काही नेता अशी उपमा दिली की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे तथा त्या ठिकाणी अवतार आहेत म्हणून. ह्या विषयाच्या संदर्भामध्ये काय कारवाई केली, म्हणजे तुम्हाला जो सोयीचा वाटेल तो विषय उठवायचा. मग तुम्हाला छत्रपतीचा एवढा अभिमान होतो ना, मग अबू आझमीवर कारवाई केली. आम्ही सर्वांनी सांगितलं अबू आझमीवर कारवाई करा. इव्हन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावर ज्यावेळेला काँग्रेसचे अध्यक्ष बोलले, आम्ही सभागृहात सांगितलं की अशा प्रकारचे औरंगजेबाची तुलना करण्याचा भूमिका कोण करत असेल तर त्याचा निषेध आम्ही करतो. म्हणजे आम्ही सर्वांनी मते औरंगजेबाच्या बाबतीमधलं आम्ही कधी उदात्तीकरण केलं नाही. मग औरंगजेबाचं उदात्तीकरण होत नसताना छत्रपतीचा जशा पद्धतीने अपमान करणाऱ्यांना तुम्ही काय कारवाई केली, हा विषय एका बाजूला आहे. ते म्हणतात की आम्ही कोरटकरांना कोर्टानं संरक्षण दिले. असं आहे की कोरटकरांना कोर्टाने संरक्षण दिल्यानंतर कोर्टामध्ये बाजू कोणी मांडली पाहिजे, कोणी काय केलं पाहिजे ही तुम्ही, आणि सत्तेला सरकारला सत्ता वापरायची म्हणतात ती कशी वापरू शकतात, बाकीच्या वेळेला वापरताना हित का वापरू शकत नाही. आता दुसरा एक मुद्दा मला सांगायचा, आज विषय झाले. आजच्या विषयामध्ये काय झालं की आजच्या विषयामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात काही गोष्टी मांडल्या. काय मांडल्या की नाही, आम्हाला आता छत्रपतींचा विचार हा आम्ही आता जोपासण्याचा प्रयत्न. मला खरं सांगावं, छत्रपतींचा विचार हे काय जोपासतात ते द्या. छत्रपतीने 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचं राज्य केलं, दिल्लीचे आटके पार केलं. आज त्यांचेच काही मंत्री म्हणतात छत्रपतींच्या राज्यामध्ये मुस्लिम नव्हते. ते कोण म्हणतं, आम्ही म्हणत नाही. तुम्ही सरकार या पद्धतीने मुस्लिम देश दाखवताय, तुम्ही सरकार कधी मागासवर्गीयांच्या विरोधात दाखवतात, तुमच्यातली काही लोक अशा पद्धतीने वक्तृत्व करतात. म्हणजे मुस्लिम मराठा, ओबीसी मराठा, दलित, इतर समाज असा वाद निर्माण करून तुम्ही नक्की साधता काय. आज मी वर्तमानपत्रामध्ये बघितलं की तुम्ही वेगवेगळ्या योजना आणल्या, कौशल्य विकास, याच्यामधून बेरोजगार तरुणांना तुम्ही मागच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये 10,000 6,000 दिलं. आज कळलं त्याच्यामध्ये सुद्धा खोटी नावं देऊन भ्रष्टाचार झाला. म्हणजे आम्ही एका बाजूला, मी हात जोडून सांगतो, मी राजकारण म्हणून बोलत नाही, पण येणाऱ्या पिढीला जे अपेक्षित आहे, बेरोजगारीचा प्रश्न इतका भयानक आहे, पण त्या पोरांना तुम्ही काय सांगताय, नाही याचा आपण बदला घेतला पाहिजे. माझी लोक जी आहेत त्या तरुणांना तुम्ही अशा प्रकारच्या मार्गाला लावण्याच्या बाबतीमधला जो काही दिशा दाखवण्याचा कोण प्रयत्न करतोय त्याच्यावर तुम्ही काय बंधन घालणार. मग तुम्ही सांगताय ना ह्याच्याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे, ह्याच्याबद्दल आपण असं केलं पाहिजे. मग तुम्ही जर करता, त्या मुलांचा दोष काय. आज जर अशा पद्धतीने घटना घडतायत, काल नागपूरला घटना घडली, नितीन गडकरी काय म्हणाले, तुमच्याच पक्षाचे आहेत ना, त्यांनी सांगितलं जो जात की बात करेगा उसको पडेगी लात. हा, जो जात की करेगा बात उसको पडेगा लात. आणि त्याच नागपूरमध्ये त्या ठिकाणी दंगा होतो. हे सरकारचा फेल्युअरपणा, आणि मी दुर्दैवाने सरकारचा फेल्युअरपणा आहे. मी फार गांभीर्याने बोलतोय, मी सभागृहात बोललो, सभागृहाच्या आतमध्ये बोललो, आणि अगोदर सत्ता आल्यानंतर ज्या पद्धतीचं नियोजन चालू आहे त्या पद्धतीने मी कृपा करून हात जोडून विनंती करतोय माझ्या सर्व तरुण सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना, तरुणांना विशेषतः सांगतो की खरं म्हटलं तर यामध्ये कुठंतरी पाहिजे. सभागृहात बोलतो, हा महाराष्ट्र आता पेटल्याशिवाय राहणार नाही. माझं भाकीत का होतं, वातावरणाचे निर्मित होतं, आणि त्यातली पडसाद काल नागपूरला झाली. मग मला सांगा, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, अनेक हिंदू संघटना किंवा मुस्लिम संघटना असेल, यांच्यामध्ये आज मला सांगा, मग असे काय उपाययोजना का नाही करत दोन्ही समाजाच्या लोकांना. नाही, या आपल्या संघटनाने तरुण मुलांच्या भविष्यासाठी, जे बेरोजगारी आहे त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी रस्त्यात का उतरत नाही.
हे बाजूला राहिलं. पण आता हे जे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं ते अति भयानक आहे. पण पण बघा, तुम्ही म्हणताय ते भयानक आहे, पण शेवटी असं आहे ना, की जर्मनी सारखा देश, की जिथं हिटलरने जून अनन्वित अत्याचार केले, गॅस चेंबरमध्ये होलोकॉस्ट केलं, त्या देशामध्ये सुद्धा त्याचा कुठला पुतळा स्मारक उभं राहू दिलं नाही, म्हणजे उदात्तीकरण होऊ दिलं. आपण काय ओसामा बिन लादेन त्याचं प्रेत जे आहे ते समुद्रामध्ये फेकलं, कारण त्याचं उदात्तीकरण होऊ नये, कुठं कबर होऊ नये वगैरे. मग औरंगजेबाची कबर कशाला पाहिजे असा प्रश्न उपस्थित करतायत. ते म्हणतायत लोक, सत्ताधारी पक्ष म्हणतात की जनभावना आहे की ती कबर नसली पाहिजे. नाही, नाही. ती खबर आज आली का? ते म्हणते काँग्रेसने त्याला आवळी प्रोटेक्शन दिलं. जेव्हापासून खबर झाली, काल मी सभागृहात म्हणालो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आहे. प्रतापगडाच्या पायथ्यामध्ये अफजल खानाची ज्यावेळेला त्या ठिकाणी कबर होती, त्याचं काय करतात, त्याला फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रस्तुतपणा करायचा प्रयत्न केला. मी मिलिंद जोशी असतील, नितीन शिंदे असतील, आमच्या सुप्रियाताई असतील, ह्या सगळ्यांनी त्याला विरोध केला ना, आणि ते बंद पाडलं. परंतु ते बंद पाडलं हा त्यांनी दाखवलेला त्यावेळेचं धाडस आहे ना, त्यांना सलाम केला पाहिजे. मला एक सांगा, औरंगजेबाचा मी काच सभागृहात सांगणार आहे, आमचा पराक्रम आहे तो. ज्या औरंगजेबाला शेवटपर्यंत महाराष्ट्र जिंकता आला नाही, ज्या औरंगजेबाला शेवटपर्यंत या मराठी सैनिकांनी, महाराष्ट्राच्या सैनिकांनी शेवटपर्यंत लढाई केली, त्याला झुरून झुरून शेवटी तो ते आपलं त्यांनी शेवट झाला. त्याचा आठवण कोण त्याला विस्तृतपणा करतो, विकसितपणा करतोय, त्याचं आम्ही समर्थन करणार. मग आमचं म्हणणं काय, सत्ता तुमच्याकडे आहे, बरोबर आहे, मग तुम्ही चर्चा कशाला करताय? मला काढायचं काढून टाका, मला ठेवायचं ठेवून टाका. बोलत तुम्हीच आता संरक्षण आणि संरक्षण देऊन आता त्या कवीला आता तुम्ही संरक्षण करणारे तुम्हीच, नको म्हणून म्हणणारे रस्त्या उतरणारे तुम्हीच, आणि आंदोलन करणारे तुम्हीच, आणि आम्ही उकळून टाकणार म्हणून सांगणारे तुम्हीच. तर तुम्ही परवानगी कोणाची? सरकारने निर्णय घ्यावा, नाही ही खबर आम्हाला काढून टाकायची, काढावी ना. मग मला कळत नाही, म्हणजे निर्णय घ्यायची तुम्ही, पण एक आहे, पराक्रम कसा गेला नाही पाहिजे. आम्हाला अशी पण होऊ नये की हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहासच पुसला जातो का काय? औरंगजेब कोण? औरंगजेब या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तेवढी सेना, एवढं मोठं त्याने देश जिंकलेला असताना सुद्धा त्याच्या दिल्लीच्या तख्तात न जाता त्याला महाराष्ट्राच्या भूमीमध्येच शेवटी दफन व्हावं लागलं. हा महाराष्ट्राचा पराक्रम आहे, छत्रपतीचा पराक्रम आहे. आणि म्हणून या छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा म्हणून आम्ही सांगतो. त्या महाराष्ट्राचा इतिहास जागृत ठेवायचा असेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही ते कबर कोणत्या काळात झाली, काय झाली, आता तुमची आहे, आम्हाला पण वाटतं तर तुम्ही घ्या निर्णय. मी काल सभागृहात सांगलं, आणून टाका सरकारने. तुमचा काय आक्षेप नाही, विरोधकांचा काय आक्षेप नाही? असं आहे की शेवटी विरोध करायचा कशासाठी करायचा, काय करायचं आहे, शेवटी महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तिथं आम्ही राहणारच ना. बरोबर, सभागृहात आम्ही एकदम एक दिलाने आबोधमीचा निषेध केला, कोरटकरचा केला, राहुल सोलापूरकरचा केला, आम्ही केला. पण आम्ही एकट्याच औरंगजेबाचा नाही केला, त्यावर राहुल सोलापूरकरचा आणि कोरटकरचा का नाही यांनी निषेध केला? भाजपच्या नेत्यांनी केला नाही, सांगावं त्यांनी, एका दोघांनी फक्त केला. बाकी मग आता तुम्ही म्हणता खबर काढलीच पाहिजे, मग कोरटकरला अटक केली पाहिजे, त्यासाठी का नाही तुम्ही आवाज उठवत? छत्रपती शिवाजी महाराज यावर त्यांनी त्यावेळेला बोलले, संभाजी महाराजांवर बोलले, सोलापूरकर बोलले, हे नाही त्यांनी तह करून लाच देऊन पळ काढला. त्याला तुम्ही शिकून देता. त्यांना एक मानद पद पण दिलं, त्यांना एक मानद पद दिलं. आणि हा तो कोरटकर म्हणाले त्या छावा चित्रपट काढल्यानंतर त्या सावंतांना धमकी कोणी दिली? कोरटकरने दिली. सभागृहात तुम्ही सांगता संभाजी महाराज यांच्याबरोबर अपमान सहन करणार नाही. अहो जे करतात तो कारवाई तर पहिली करा. का कारवाई होत नसेल तुम्हाला? आम्हाला काय माहिती कारवाई का होत नाही जनतेला सांगायला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये जर कबर काढली तर तुम्हाला कुठलाही आक्षेप नाही असं तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला इतिहास पुसण्याची इतकी भीती का? म्हणजे जिथं जर कबर राहिली नाही तर इतिहास राहणार नाही छत्रपतीला असं वाटतं? इतिहास आता असं आहे की तुम्ही पराक्रमाच्या छत्रपतीच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमाचा एक अंश आम्हाला असं वाटतं. कदाचित माझी भूमिका चुकीची होईल, ते माझं चूक पण असेल, सरकारची भूमिका नसेल, काही लोकांची आहे, असं म्हणत नाही, काही लोकांची आहे. आतापर्यंत इथे आमचा कोणी बदलायला आमच्या मुलांना सगळ्यांना पाहिजे ना. कोणी बदललं?
सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे कोण इतक्यात बदल करतो. आज आमचं म्हणणं आहे आणि थोडं बोललो की अफजल खानचं हे झालं पाहिजे. शनिवारवाड्यामध्ये शाहिस्तेखानाची फोटो घातला आणि आमचं बाजीराव देशपांडेंनी सुद्धा बावनकुळे लढवलेली आहे. त्यांचं पण त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रेरणा मिळाली पाहिजे. सरदार होते ना, प्रामाणिक होते, सगळे गद्दार नव्हते, प्रामाणिक सरदार होते आणि सगळ्या आत्मपगड जातीची लोक होते. शिवकाशीद होता, त्याबरोबर हैदर वगैरे होते, सगळे खूप कोण प्रमुख होता. आहे की आता काय सोयीने राजकारण केलं जातं महाराष्ट्रात आता पेटवण्याचं काम होत आणि महाराष्ट्रात पेटवण्यासाठी कोण प्रयत्न करतात. ठीक आहे, त्या समाजाने त्याच्या प्रकारची तोडफोड केली असेल, कोणत्या समाजाचा लोक इन्व्हॉल्व असेल, बिनदिक्कत त्यांच्यावर कारवाई करा. महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. परंतु तो महाराष्ट्र शांत होऊ नये म्हणून तो आंदोलन करत असेल तर त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना. त्याची पण चर्चा. मग तुम्ही तुमचं सरकार असताना तुम्ही त्यांना निवेदन देऊन मागणी करा ना. हे झालं पाहिजे ते झालं. तुम्हीच आंदोलन करता रस्ते उतरून, तुम्हीच सभागृहामध्ये आंदोलन करता. सरकार तुमचं, सगळं तुमचं, शासन तुमचं. तुम्ही जावा मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला हे पाहिजे, असं झालं पाहिजे, हे तुम्ही ठोकपणे बोला ना. रस्त्यावर उतरून तुम्ही काय करता? वातावरण दूषित करता. तुम्हाला हे करायचं नाही, हे भिजत ठेवायचं. ते वातावरण दूषित करून लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा अशांतता निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होता. हे गांभीर्याने सगळ्या जनतेने विचार केला मग पाहिजे. तुमच्यावर आरोप होते त्याचं काय? तुमच्यावर काय म्हणजे विरोधकांवर की काय तुम्ही तुम्ही त्याच्या मागे आहात, त्या षडयंत्रामागे आणि भाजपच्या नेत्याने आरोप केला. संस्था तुमची आहे, यंत्रणा तुमची आहे, चौकशी तुमची आहे. आज मला सांगा, मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं, त्याच्यामध्ये काही विरोधकांचं त्याच्यामध्ये षडयंत्र आहे, त्यांनी दंगल घडवायला लावली, आता कुठं सांगितलेलं नाही ना. आणि तुम्ही चौकशी करा, कोणी विरोधात. हल्ली काय झालंय, छत्रपती शिवाजी महाराजांना जो पराक्रम आहे, छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा आहे. प्रत्येक जण आता वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरून राजकारण करावं. आणि मला वाटतं की तुम्ही सांगावं ना की नाही बाबा ह्या दंगलीच्या मार्गीमध्ये जे अशांतता होता, कोणी मोर्चे काढलेत का? विरोधी पक्षांनी मोर्चे काढलेत का? विरोधी पक्षाने आंदोलन केलेत का? महाराष्ट्रामध्ये आंदोलन कोणाची चाललेली आहे? महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वातावरण दूषित तुम्हाला कोण असं करतं? वाटतंय का की काही संघटना, काही नेते, विशेषतः काही मंत्री सुद्धा वक्तव्य करतायत की छत्रपतींच्या फौजेमध्ये कोणी मुस्लिम नव्हते, मटण हलाल खावं की झटका खावं, किंवा औरंगजेबाची खबर असावी की नसावी याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतंय की सत्ताधारी, तुम्ही वारंवार बोलताय म्हणून मी थेट प्रश्न विचारतो, सत्ताधारी याच्या मागे आहेत वातावरण शांत करण्यामध्ये? कोण आहे मग? विधिमंडळामध्ये तेच बोलतात, बाहेर पण तेच बोलतात. अचानक 15 दिवसामध्ये वातावरण घडून असं असं असतंय. काही संघटना पक्ष चालू असताना फार प्री प्लॅन पण येतात. त्यांचं प्लॅनिंग असतं, नियोजन असतं. मला कदाचित असं वाटेल, कदाचित माझं चुकीचं व्हावं, पण निवडणूक आल्यानंतर खबर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय झाला तर आशीर्वाद वाटतो. 29च्या वेळेला 29 कशाला? आता येणाऱ्या महापालिका निवडणुका सुद्धा महानगरपालिका वगैरे असते ना. महापालिका झेडपी माझी शंका आहे, माझी चुकीची ठरावे. उद्याच्या उद्या सरकारनं काय निर्णय घ्यायचा त्यांनी घ्यावा. असं एक कसं आहे की आज या वातावरण एक वेगळ्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये गढूळ होत आहे. त्यासाठी प्रत्येकाला बंधनं घातली पाहिजे. प्रत्येकाला बंधन घातले पाहिजे. कुठल्या जाती धर्माचं न बघता हे असं होऊ नये म्हणून त्याला बंधनं घातली पाहिजे. तुम्ही जर नोकरी ठेवली तर त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भविष्य काळामध्ये असे प्रकार घडते. मी नुसतं औरंगजेबाचं बोलतोय असं नाही, मी कुठल्या समाजाचं बोलतोय असं नाही, परंतु थोडीशी एखादी घटना घडली, एवढीशी घटना घडली एखाद्या गावात तालुक्यात की त्याला फार बंद देण्याचा प्रयत्न होतो. अनेक घटना सांगेल. सातारा जिल्ह्याचा असा जिल्हा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचार, चव्हाण साहेबांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड आहे, आमच्याकडे सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंचं या ठिकाणी जन्मस्थान आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मस्थान आहे, आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य आहे. आज सर्व समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांचं वास्तव्य सातारा जिल्हा सुद्धा हल्ली फार डिस्टर्ब आहे. मी फार गांभीर्याने बोलतो आणि हे कधी अपेक्षित नाही. एकमेकांच्या बरोबर असणारी मंडळी जर कालांतराने या ठिकाणी एकमेकांच्या विरोधामध्ये जात असेल, आता होळीचा रंग असेल,
तर सुद्धा राजकारण कुठलं वेगळ्या समाजाचं करत असेल, दुर्दैव आहे. म्हणजे मला रंग लावला तर मग काही मुस्लिम समाजाचे म्हणतात ते आपल्याला काय बोलतात ते स्टेटमेंट देतात. होपलेस राजकारण म्हणजे पिढी बर्बाद होते की आमची होते. तुम्ही तुम्ही मागणी करणार आहात की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, केली कारण ना आम्ही असं मागणी. शेवटी काय माहिती का, पण मागणी चौकशीतून होणार, काय बाहेर येतं? मागणी होणार, चौकशी होणार, दंगेखोर असणार ते बाहेर येणार, ते समाजाच्या कुठल्या असणार की त्याच्यावर स्टेटमेंट होणार. माझं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेने सरकारला नियंत्रण करण्याची जबाबदारी, ही जबाबदारी सरकारची आहे. सरकारने करणं गरजेचं आहे. मग तो कुठल्या धर्माचा असो, कुठल्या संघटनेचा असो, कुठल्या पक्षाचा असो. जर आपली त्या ठिकाणी संधी तुम्हाला बहुमत पूर्णपणे मिळालं आहे आणि विरोधकांनी तुम्ही दाखवून द्यावा, तिथं विरोधकांनी अशांतता केलेली आहे. मला वाटत नाही 6 महिन्यामध्ये विरोधक तुम्ही ठेवलाच कुठे. तो आहे तो विरोधक तुम्ही त्या कारणाने घेतलेला आहे. काही लोकांचा एवढी दबाव आहे की निर्णय काय, विरोधक आता शांतच आहेत ना. काय विरोधकांनी केलंय, कुठं आंदोलन केलंय, कुठं काय केलंय, कुठं काय केलं, किंवा ह्या असल्या राजकारणामध्ये कुठे काम केलं, काय काय आंदोलन केलंय सांगावं. नाही ना. मग जे करत नाही त्यांच्यावर तुम्ही सांगणार नाही विरोधकांनी हे केलेलं आहे. म्हणजे तुमचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर विरोधकांचं नाव पुढे आणत असेल ते योग्य नाही. ठीक आहे. या निमित्तानं चर्चा करण्याचा प्रयत्न होता की नेमकं या सगळ्या महाराष्ट्र अशांत करण्यामागे, महाराष्ट्र पेटण्यामागे कोण आहे? विरोधक आरोप करतात सत्ताधाऱ्यांवर, सत्ताधारी आरोप करतात विरोधकांवरती. पण याच्यामधून एक गोष्ट मात्र निश्चितपणे होतीये आणि ती म्हणजे महाराष्ट्रातलं सामाजिक सलोखा जो आहे, तो सामाजिक सलोखा कुठेतरी डिस्टर्ब होतोय का? हा प्रश्न निर्माण झालाय. आणि खरोखर आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. ही सुरुवात झाली आणि ही सुरुवात जर वाढायला लागली तर महाराष्ट्र हा पूर्णपणाने प्रगती आणि विकास सर्व तो थांबेल. जातीय सलोखा बिघडून जाईल. आमची तरुण येणारी पिढी बर्बाद होऊन जाईल. म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आता या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारचा महाराष्ट्र परत पूर्वीसारखा दाखवण्यासाठी प्रयत्न करावा अशी माझी कृपा करून विनंती आहे. कारण माझं राजकारण नाही. निश्चितपणे राजकारण विरहित सुद्धा काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत. नितीन शिंदे साहेबांनी इथं बोललेल्या आहेत आणि फक्त केवळ आठवण म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये 45 वर्षातील सगळ्यात मोठी बेरोजगारी आता आहे. त्यासोबत महागाईचा प्रश्न आहे, त्यासोबत बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यासोबत उद्योग या राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये जात आहेत. अशांततेमुळे प्रमाण आणखी वाढण्याची भीती जी आहे ती आपल्या राज्यासमोर आहे. त्यासोबत तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या तीनही पिकांना जो हमीभाव सरकारने देणं अपेक्षित होतं तो भाव सुद्धा सरकार देऊ शकत नाहीये. जी तूर 12,500 रुपये क्विंटलनी विकली जात होती त्याचा हमीभाव आज 7,700 रुपये आलाय आणि बाजारामध्ये 7,000 ने विकली गेली तरी सुद्धा नशीब. सोयाबीन 3,800 रुपयांनी विकली जाते, 4800 रुपये हमीभाव. कापूस तसाच घरामध्ये पडून आहे आणि एक्सपोर्ट ड्युटी वाढवल्याने कांद्या उत्पादक शेतकरी सुद्धा तिथे हवालदिल झालेला आहे. आणि हे सगळे बेसिक प्रश्न आहेत आणि या सगळ्यानंतर सुद्धा अनेक भरती प्रक्रिया रखडलेल्या आहेत. ज्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत त्यांना अजून नियुक्तीपत्र मिळत नाहीत. अनेक लोक मला मेसेज करतात, टॅग करतात की या सगळ्या गोष्टी होत नाहीत. पण दुर्दैवानं यातल्या एकाही प्रश्नाची चर्चा गेल्या 15-3 आठवड्यामध्ये या सभागृहामध्ये झालेली नाही. जे तुमचे प्रश्न आहेत, जे तुमच्या जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत, कबर असावी की नसावी याचा निर्णय सरकारने करायचा आहे. तो सरकार एका मिनिटात करू शकतो. ASI लिस्टेड मॉन्युमेंट साईट आहे ती एका मिनिटात डिलिस्टेड करू शकतं. याच सरकारच्या काळामध्ये दिल्ली ते दिल्ली भाजपचं सरकार असतानाच्या काळामध्ये अनेक शहरांची नावं बदलली, अनेक रस्त्यांची नावं बदलली, अनेक गोष्टी इथून नामशेष झाल्या. याचा अर्थ असा आहे की ही साईट जर तुम्हाला त्यातून वगळायची असेल तर तुम्ही इझिली करू शकता. भाजपच्या सरकारच्या ते हातात आहे. इथे 137 आमदार एकट्या भाजपकडे, 230 पेक्षा जास्त आमदार महायुतीकडे, केंद्रामध्ये मोदींचं राज्य आहे. त्यामुळे यातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही. पण केवळ कुठल्या तरी एका मुद्द्यावरून राजकारण तापेल, राजकारणामुळे समाजामध्ये अशांतता निर्माण होईल आणि त्याचा विपरीत परिणाम लोकांच्या जीवनावरती होईल. अशा पद्धतीचं जर काही होत असेल तर ते चुकीचं आहे. मतदारांनी आपला आपला विचार करायचा आहे, आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारायचा आहे. त्याचं कारण असं आहे की त्यामुळे आपण सातत्यानं म्हणतोय, मी मागच्या दिवसामध्ये म्हणालो की जर तुमचं मत तुम्ही 3,000ला 5,000ला विकलं असेल तर तुम्हाला प्रश्न विचारण्याची मुभा राहत नाही. तुम्ही तुमची मतं ही सॅक्रेड आहेत आणि त्याचा जे पावित्र्य जर तुम्ही जपलं असेल तर ते प्रश्न विचारण्याची हिंमत तुम्ही नक्की ठेवा. आणि जर तुम्हाला कोणी विकत घेण्याचा प्रयत्न केला असेल तर तरीही तुम्ही ती प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा. कारण शेवटी तुमच्या पुढच्या पिढ्या आपल्याला प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही ज्यावेळेला हे सगळं होत होतं तेव्हा तुम्ही काय करता.
कॅमेरामॅन सचिनसह अभिजित, मुंबई. उत्तराला समोर असताना मजा आली असते.